कोकरापूर जडपी गटामध्ये आज इथं आपण आलेलो आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. इथले जे बालाजी नरोटे त्यांचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. काय सांगाल एकूणच त्यांचं बालाजी नरोटे यांचं कार्य बघायला गेलं तर जवळजवळ आता 1.5 वर्ष झालं सरपंच आहेत. त्यांनी एवढा मोठा निधी आणलेला आहे. विकास कोकरापूरचा भरपूर केलेला आहे. त्यामुळं वनवे आहे त्यांना. बरं, काय आव्हान कुठल्या पद्धतीत वाटतं त्यांना? आव्हान कुठलंच नाही. बालाजी नरोटे आणि संजीव मानी खिलारे या दादा खिलारे या दोघांना कुठलंच आव्हान नाही. या भागामध्ये सामोरे जात असताना आपण काय विजन किंवा अजेंडा घेऊन जात आहे? अजेंडा म्हणजे कसं आहे, लोकांची जी कामं जी आहेत, जे रखडलेली कामं आहेत, त्या कामाविषयी अजेंडा घेऊन तुम्ही जात असताना जनतेचा किंवा लोकांचा तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो? भरपूर प्रतिसाद. तर काय या निवडणुकीमध्ये आपला विजय निश्चित आहे असं मानतो? निश्चितच होणार. बरं, यांचं कार्य जे आहे या दोघांचं, बालाजी नरोटे आणि संजीव दादा खिलारे, ह्या मोहोळ तालुक्यात, या सोलापूर जिल्ह्यात या दोघांचं आर्थिक काम असल्यामुळे लोक जनता यांच्या पाठीमागं सक्षमपणे उभा आहे. या भागामध्ये आपल्याला काय विकास निधी कशा पद्धतीचा आणता येईल किंवा एक चांगलं विजन किंवा एक चांगला दृष्टिकोन कशा पद्धतीने मांडता येईल? काय विकास तर वरून येतोच. सरकार भाजपचं आहे, महाराष्ट्रात सरकार भाजपचं आहे. त्यामुळे विकासाचं काय काय कशा पद्धतीचे कामकाज होईल किंवा काय आपल्याला? बालाजी नरोटे आणि संजीव खिलारे त्यांनी कामं भरपूर केलेले आहेत. आणि संजीव खिलारे राजकारणात म्हणजे पहिले त्यांचं काम चांगलेलं आहे. त्यामुळं दोघंही नव्हते येते. बद्दल बोलायचं म्हणलं तर आदरणीय दादा असतील किंवा बालाजी नरोटे असतील, आष्टी उपसा सिंचन टप्पा क्रमांक 2 साठी बरं, दादानी आणि बालाजींनी भरपूर धावपळ केलेली आहे. बरं, आदरणीय पालकमंत्री ज्यावेळेस होते राधाकृष्ण विखे पाटील त्यावेळेस असू द्या किंवा चालूमध्ये सध्या आष्टी उपसा सिंचन टप्पा क्रमांक 2 मधली योजना आहे. काही त्यात त्रुटी होत्या. दादांनी त्यासाठी पत्रव्यवहार केला. त्याचे सगळे कात्रणं पण दादाकडे आहेत. तेच पत्रव्यवहार करून दादांनी आणखीन एक त्याच बाजूने जे आमचा डावा चालू झाला होता उजव्या बाजूने पाणी आणण्यासाठी प्रयत्न चालू आहे. गावाच्या विकासासाठी काय विजन किंवा अजेंडा आपला असतो? बालाजीचं बोलायचं गेलं तर बालाजीला पूर्ण अनुभव आहे. बरं. जिल्हा परिषदमधून निधी कसा येतो, 25-15 DPDC मधून जी काही निधी येतो ती बालाजीला पूर्ण माहिती आहे. बरं, आणि दादाचं म्हणलं तर दादा चळवळीत आलेलं आहे. आमदारला जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी यावेळेस दादांना मिळालेला आहे पालकमंत्री साहेबांच्या निधीतून. बरं. या भागातला जे विकासाचं कामाचा किंवा कशा पद्धतीचा निधी मिळेल किंवा जे विकास काम आहे ते कशा पद्धतीने होते? आता विकास कामाचं बाबतीत बोलायचं झालं तर आता जे विरोध पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना आष्टी उपसा सिंचन योजनेचा टप्पा बी माहीत नाही किंवा काम कधी चालू झाले, त्यासाठी किती निधी आणलाय हे पण माहिती नाही. आणि विकासच बोलत तर त्यांना जिल्हा परिषद पंचायतमध्ये 25-15 काय आहे. आणि विरोध पार्टीचे जे उमेदवार आहेत ते कोण कुठल्या पार्टीचा ते आणखीन माहीत नाही. अर्ज भरले सर्वांनी, पण कुठल्या पार्टीचा शेवटच्या टप्प्यात इलेक्शन आलं, एक ह्याला मतदान करा म्हणतं, एक त्याला मतदान करा म्हणते. एका पंचायत समितीत 2-2 उमेदवार दिलेले आहेत. एका युतीत राह म्हणून सांगते तालुक्यात. काय याच्यामध्ये आपलं विजय विजय निश्चित आहे ना. विकास कोकरापूर जिल्हा, त्या परवा जयकुमार गोरे साहेब बोलले आमदारला 5 कोटी असते, पण मी 5 कोटी आमदारला जिल्हा परिषद सदस्याला देणारच, पण एक्स्ट्रा 1 कोटी देणार. म्हणजे 4 वर्ष शिल्लक आहेत आमदाराची, त्यांना 20 कोटी मिळणार. पण मी जिल्हा परिषदच्या सदस्यांना 21 कोटी देणार. बास की आम्हाला 17 गाव आहेत आमची, 1-1 कोटी एका गावाला तर किती पण विकास होऊ शकतो.